विद्यार्थ्यांसमोर आहात ना सगळे हुशार? आजच दिसतंय मला, चेहऱ्यावरून ओळखता येतं. तर सगळ्या हुशार विद्यार्थ्यांसमोर आणि तुमच्या शिक्षकांसमोर आज संवाद साधण्याचा योग ज्यांनी जुळवून आणला त्या पुरव मॅडम, तसंच भरत सर आणि सगळे मान्यवर, या सगळ्यांबद्दल आणि ज्यांनी माझं नाव सुचवलं त्या सुमनताई कुबडे, त्या आज येऊ शकल्या नाहीत प्रकृती अस्वास्थ्यामुळे, पण सुमनताई कुबडे या सगळ्यांचे मी आभार अजिबात मानत नाही बरं का. आभार मानत नाही आणि धन्यवादही म्हणत नाही. अलीकडे ना आभार आणि धन्यवाद हे शब्द जाणीवपूर्वक टाळते. का बरं? आभार हा शब्द टाळते कारण आभारामध्ये भार येतात ना, हो की नाही? मग भार कशाला ठेवायचे कोणाचे? आणि धन्यवादामध्ये काय येतो? वाद येतो. त्याच्यामुळे धन्यवादही म्हणत नाही आणि आभारही मानत नाही. पण आपल्या मराठी भाषेमध्ये आणखीन एक सुंदर शब्द आहे, कृतज्ञता. तर मी कृतज्ञता मात्र तुम्हा सगळ्यांबद्दल व्यक्त करते. आणि आपल्या मुख्य संवादाला सुरुवात करण्यापूर्वी एक प्रश्न विचारते की आपल्या सगळ्या मराठी माणसांसाठी किंवा मुंबईत राहणाऱ्या सगळ्यांसाठी काही तारखा फार महत्वाच्या आहेत. पहिली तारीख म्हणजे 1 मे 1960. ही तारीख का महत्वाची आहे? महाराष्ट्र दिन. या दिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली, स्थापना झाली. त्यामुळे 1 मे 1960 हा दिवस महत्वाचा आहे. दुसरा महत्वाचा दिवस म्हणजे 3 ऑक्टोबर 2024. या दिवशी काय झालं? 3 ऑक्टोबर 2024 कोण सांगेल? अभिजात भाषेचा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्यामुळे हाही दिवस आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. आणि 27 फेब्रुवारी बद्दल आता कार्यक्रमामध्ये सांगितलं गेलंच की कुसुमाग्रजांची जयंती आपण मराठी भाषा गौरव दिवस म्हणून दरवर्षी साजरा करतो. तर हाही दिवस आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि त्या निमित्ताने आजचा आपला हा संवाद आहे. आज मी शब्दांबद्दल आपल्याशी बोलणार आहे, मराठी भाषेतल्या शब्दांबद्दल आपल्याशी संवाद साधणार आहे. या कार्यक्रमाचे शीर्षक आहे शब्दांच्या गावा जावे. शब्दांच्या गावाला आपल्याला जायचंय, शब्दांची सहल करायची आहे, शब्दांची ट्रिप करायची आहे थोडक्यात आपल्याला. तयार सगळेजण? तुला सांगायचं आहे? सांग. पुस्तकातलं ज्ञान देणारे आणि आयुष्याचे पाठ शिकवणारे. आणि हे पण छान उत्तर दिलं. पुस्तकातलं ज्ञानही देतात आणि आयुष्यातले पाठही शिकवतात. म्हणजे शिक्षकांसाठी जे सांगितलं जातं ना की त्यांनी फक्त पुस्तकी शिकवू नये, फक्त पुस्तकातलं शिकवू नये, तर आजूबाजूचं व्यवहारातलं ज्ञान सुद्धा त्यांनी द्यावं हे त्यांनी सांगितलं. तुझं काय नाव? आदिती. छान. सगळ्यांकडनं उत्तरं किती छान आली आहेत ना. आता एकच शेवटचा शब्द तुला सांगायचे आहे. मला शिक्षकांबद्दल भरभरून बोलायचंय. हा, सांग. आयुष्य घडवणारा. हा, बरोबर सांगितलंस. आता बनवण्या या शब्दाबद्दल गंमत सांगते. हा, आता तू बनवणारा म्हणालीस, ठीक आहे, हरकत नाही. अलीकडे ना आपण सगळं बनवतो, ओके नाही? पोहे बनवतो, चहा बनवतो. तुझं काय नाव? रितिका. बर. अरे शिक्षकांबद्दल भरभरून बोलायचंय. हात एक आणि बरोबर येत आहे. जीवन के सफर में साथ देने वाला एक साथी. क्या बात है, मस्त मस्त. आणखीन आपण एकदा एक फक्त शेवटचं घेऊया, मग पुढे वळूया. हा, नाही तर आजचा आपला शिक्षक दिवस होईल, नाही तर मराठी भाषा गौरव दिवसच्या ऐवजी. तुझं काय नाव? सौरभ. हे पण छान उत्तर दिलं. हा शेवटचा, त्यानंतर आपण पुढे जाऊया. सांग. ज्ञान का भंडार. एकाने ज्ञानगंगा सांगितलं, एकाने ज्ञानाचं भंडार सांगितलं. ये तुझं काय नाव? पियुष. तर पुढे वळूया आपण. तर असा शब्द एकच असतो, प्रत्येकासाठी त्याचा
अर्थ मात्र वेगवेगळा असतो. गाण्यांच्या बाबतीत पण असं होतं, गाणं एकच असतं पण प्रत्येकासाठी त्याचा अर्थ वेगवेगळा असू शकतो. म्हणजे और इस दिल में क्या रखा है तेरा ही नाम लिखा रखा है, गाणं ऐकलं असेल कदाचित. हे गाणं जसं प्रेयसीला उद्देशून म्हणता येतं तसं परमेश्वराला उद्देशून सुद्धा म्हणता येतं. किंवा जुनं एक गाणं आहे, गाणं ऐकलं असेल, चित्रपट माहीत असणं कठीण आहे कारण तुम्ही सगळे आत्ताच्या पिढीचे विद्यार्थी आहात. दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा. हे गाणं कवी शैलेंद्र यांनी केव्हा लिहिलं होतं? भारत चीन भाई भाई ही घोषणा विसरून चीननं जेव्हा भारतावर आक्रमण केलं तेव्हा शैलेंद्र यांनी लिहिलं दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा. म्हणजे चीननं उद्देशून लिहिलेलं हे गाणं आहे. पण संगम चित्रपटामध्ये राज कपूर यांनी पूर्ण वेगळ्या अर्थाने प्रेमाचा त्रिकोण वगैरे असं दाखवून ते गाणं वापरलं. तुम्हाला ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्तगुरु दिसले गाणं माहितीये? युट्यूब आहे सगळ्यांकडे, म्हणजे तुमच्याकडे आता मोबाईल नसेल पण आईबाबांकडे असेल. हा, तर जाऊन पहा, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्तगुरु दिसले. ह्या गाण्याची एक गंमत आहे, हे दत्तगुरूंना उद्देशून पण गाणं आहे आणि त्या चित्रपटामध्ये, त्या चित्रपटातल्या नायिकेचं जे घर आहे त्या घरामध्ये 3 चोर शिरले, त्या 3 चोरांना उद्देशून सुद्धा हे गाणं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांनाही ते लागू होतं अशा अर्थाने ते गाणं जगदीश खेबुडकरांनी लिहिलेलं आहे. एक शेवटचं उदाहरण या मुद्द्यावरचं देते. रवींद्रनाथ टागोरांच्या कणिकेतला हा अर्थ साधारण तुम्हाला सांगते. कल्पना करा की शरद ऋतूतली रात्र आहे, नदीमधून नौका चाललेली आहे आणि त्या नौकेमध्ये फक्त 2च जण आहेत, एक कवी आहे आणि एक नावाडी आहे. हा, नदीमधनं नौका चालली आहे, नौकेमध्ये 2 जण आहेत, एक कवी आहे, नावाडी आहे. इतक्यात एक मासा असा सुळकन वरती येतो आणि अचानक गुडूप होतो. कवी आणि नावाडी दोघेही एकच शब्द उच्चारतात, छान. पण त्या दोघांच्या छान मध्ये फरक आहे. कवीने जो छान हा शब्द उच्चारलाय तो निसर्गातलं सौंदर्य पाहून छान म्हटलेला आहे आणि नावाड्याने जो छान हा शब्द उच्चारलाय तो मासा पाहून तोंडाला सुटलेलं पाणी आहे. त्याच्यामुळे शब्द एकच आहे, प्रत्येकासाठी त्याचा अर्थ मात्र वेगवेगळा असू शकतो. आता शब्दांचे पण प्रकार असतात. काय वाटतं? माणसाचे प्रकार असतात तसे शब्दांचे पण प्रकार असतात. काय बरं असतील? म्हणजे आपल्याला मराठी व्याकरणात अजिबात शिरायचं नाही. व्याकरणानुसार जर शब्दांचे प्रकार बघायला गेले तर नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण, केवळ प्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, ह्याच्यात आपल्याला अजिबात जायचं नाही. काय असतील शब्दांचे प्रकार? जोडणारे शब्द असतात, आणि व जोडतात की नाही, जोडणारे शब्द असतात, तोडणारे शब्द असतात, भक्तीचे शब्द असतात, शक्तीचे शब्द असतात, आक्रमक शब्द असतात, केविलवाणी शब्द असतात, किळसवाणी शब्द असतात, प्रेरणा देणारे शब्द असतात, प्रोत्साहन देणारे शब्द असतात. असे अनेक शब्दांचे अनेक प्रकार आपल्याला सांगता येतील. आता काही शब्दांनी इतिहास घडवलेला आहे. थोडंसं आता इतिहासाच्या वर्गात जाऊया. इथे इतिहासाच्या शिक्षिका आहेत का? पाठी आहेत? कुठे आहेत तुम्ही? या बर. इतिहास घडवणारे शब्द, असे शब्द की ज्यांनी इतिहास घडवलाय. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, असे. स्वराज्य हा माझा, सर सांगतायत. सरांना आपण छान सरांनी परिचयही करून दिला, तर त्यांना आपण बक्षीस देऊया. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे वर्षानुवर्ष आपण शिकत आलो, पण माझ्या ऐकण्यात असं आलं की मूळ घोषणा काय होती लोकमान्यांची? बरं, लोकमान्य आपण असं म्हणायचं नाही, हा लोकमान्य, कसा उच्चार पूर्ण करायचा. लोकमान्यांची अशी घोषणा होती की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आता जो जन्मसिद्ध हक्क आहे तो पुन्हा मिळवायचा आहे का? मिळवायचं काय आहे? स्वराज्य. त्यामुळे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच. स्वराज्य इज माय बर्थ राईट अँड आय विल हॅव इट. म्हणजे तो जन्मसिद्ध हक्क नाही तर स्वराज्य. म्हणजे कशी घोषणा पाहिजे किंवा आहे? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच. आणखी कुठले आठवतात इतिहास घडवणारे शब्द? वंदे मातरम, ह्याला तर जय जवान जय किसान, डू और डाय, इनकलाब जिंदाबाद, मैं अपनी झांसी नहीं लूंगी,
चलो दिल्ली. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान जय किसान. जय जवान जय किसान, सत्य और अहिंसा, सायमन गो बॅक. बघा इतिहासात पण सगळे हुशार आहेत, शिक्षक पण आणि विद्यार्थी पण. आताच्या काळातलं सांगा बरं एखादा. सत्यमेव जयते. हा, त्यांना बक्षीस देणार, त्यांनी इथे यायचंय. कोणी सांगितलं? मी पुन्हा येईल हा आत्ताच्या काळाचा इतिहास घडवणारा शब्द आहे. हो, आले. हो, मी पुन्हा येईन असं म्हणाले आणि आले. तर इतिहास घडवणारे शब्द घरी जाऊन काढाल, यादी कराल, त्याची गृहपाठ देऊ, होमवर्क, चालेल ना? तुम्हाला छशी मठ माहिती आहे? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. पूर्वी त्याला आपण वीटी व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणायचो. तर या व्हिक्टोरियाच्या चरित्रातील, व्हिक्टोरिया राणीच्या चरित्रातला हा एक प्रसंग आहे. ही जी व्हिक्टोरिया राणी होती ना, ती आपल्या सम्राज्ञी पदाच्या नशेतच असायची कायम. आपलं सम्राज्ञी पद, आपले स्तुती पाठक, आपली सत्ता, याच्या पलीकडे दुसरं तिला काही दिसतच नसेल. एक दिवस मात्र तिला तिच्या पतीची, अल्बर्टची आठवण झाली आणि त्याला भेटायला म्हणून ती त्याच्या दालनामध्ये गेली. आता पाश्चात्य संस्कृती, नवऱ्याच्या खोलीत जायचं तरी थेट जायचं नाही, दारावर टकटक करायची. तिने दारावर टकटक केली. आतून अल्बर्टने विचारलं, कोण आहे? मी ब्रिटनची सम्राज्ञी व्हिक्टोरिया, दार उघड. अल्बर्टने काही दार उघडलं नाही. पुन्हा त्यांनी दारावर टकटक केली. पुन्हा त्यांनी आतून विचारलं, आता कोण आहे? मी इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरिया, दार उघड. अल्बर्टने काही दार उघडलं नाही. दार उघडलं जात नाही हे पाहून व्याकुळ झालेली व्हिक्टोरिया म्हणाली, अरे अल्बर्ट, मी तुझी पत्नी व्हिक्टोरिया, कृपा करून दार उघड. आणि मग अल्बर्टने दार उघडलं. आधीचे शब्द कसे? मी इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरिया, दार उघड. याच्यात काय आहे? अहंकार आहे, अहंभाव आहे, अधिकार दाखवणं आहे. आणि अरे अल्बर्ट, मी तुझी पत्नी व्हिक्टोरिया, कृपा करून दार उघड. याच्यामध्ये प्रेम आहे, आर्जव आहे, विनंती आहे. त्यामुळे आपण शब्द कुठले वापरतो हे जसं महत्वाचं आहे, तसंच त्या शब्दांचा उच्चार आपण कसा करतो हे सुद्धा महत्वाचं आहे. रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे, पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्ती आहे. त्यामुळे आपण कसा उच्चार करतो शब्दांचा हेही महत्वाचं आहे. आता सगळ्यांनी खरं खरं उत्तर द्यायचे. हा, खरं उत्तर जो देईल त्याला मी बक्षीस देणार आहे. आईने हाक मारल्यावर तुम्ही ओ कशी देता? हो की नाही? काय कटकट आहे, कटकट म्हणत नाहीत ते, फक्त ती मनात असते. कटकट शब्द मनात असतो. कसं उत्तर देता? काय, कशाला बोलवते, काय काम सांगतेय, हो की नाही? असं उत्तर देता की नाही तुम्ही? मॅडमनी बरोबर सांगितलं. काय असं असतं. तर आईला उत्तर कसं देणार? याच्या पुढे गोड देणार ना, प्रयत्न तरी करणार ना. त्यामुळे शब्दांचा उच्चार हा महत्वाचा आहे. माझं काही मराठी या विषयात MA झालेलं नाही, पण माझ्या असं वाचनात आलं की ज्या शब्दावर आपण जोर देतो ना तसा अर्थ निघतो. म्हणजे बलाघात असं म्हणतात त्याला. एक दोन उदाहरणं घेऊया. मगाशी यशवंत देवांचं गाणं इथे गायलं. म्हणजे त्यांनी स्वरबद्ध केलेलं होतं की त्यांनी लिहिलेलं होतं? स्वरबद्ध केलेलं. तर यशवंत देवच त्यांच्या कार्यक्रमामध्ये हे वाक्य सांगायचे, रामा काल सायंकाळी येणार होताना, असं वाक्य, रामा काल सायंकाळी येणार होताना. ज्या शब्दावर तुम्ही जोर देता ना तसा त्याचा अर्थ निघतो. बघा, मी आता प्रत्येक शब्दावर जोर देते, अर्थ वेगवेगळा निघणार आहे. रामा काल सायंकाळी येणार होताना. रामा काल सायंकाळी येणार होताना, मग शंकर्या कसा आला? रामा काल सायंकाळी येणार होता ना, आज कसा आला? रामा काल सायंकाळी येणार होता ना, मग रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी कसा आला? रामा काल सायंकाळी येणार होता ना, मग आलाच कसा नाही? आला का नाही? ज्या शब्दावर मी जोर देते ना तसा अर्थ निघतो. आणखीन एक छोटस वाक्य घेऊया. तू काय इंग्लंडला जातोस? तू काय इंग्लंडला जातोस? आता तू वर मी जोर दिला. तू काय इंग्लंडला जातोस? म्हणजे आणखीन दुसरं कोणी का जात नाही?
तू का इंग्लंडला जातोस? म्हणजे कारण विचारायचं आहे. तू का जातोस? तू का इंग्लंडला जातोस? तू का इंग्लंडला जातोस म्हणजे जर्मनीला का जात नाहीस? म्हणजे ज्या शब्दावर आपण जोर देतो ना तसा त्याचा अर्थ निघतो. त्याला बलाघात असं म्हणतात. आता जसे माणसाचे स्वभाव असतात ना तसे शब्दांचे पण स्वभाव असतात. काय बरं असतील? काही शब्द असतात ना ते नेभरट असतात, पडेल चेहऱ्याने वावरणारे असतात. नेभरट शब्द कुठले? ठीक आहे, जाऊ दे, बघू, करू, चालेल, जमल्यास, हे सगळे नेभरट शब्द. बघू आणि जमल्यास तर सख्खी भावंड आहेत. बघू आणि जमल्यास हे दोन शब्द म्हणजे सख्खी भावंड आहेत. आपल्या आजूबाजूला अशी माणसं असतात बघा, दिसायला अगदी सर्वसामान्य साधी भोळी दिसतात, पण तशी ती साधी भोळी सर्वसामान्य नसतात. ती बेरकी असतात, दिसायला दिसतात पण बेरकी असतात, कपटी असतात, धूर्त असतात. हे बघू आणि जमल्यास ना असेच आहेत. वरवर दिसायला अगदी सर्वसामान्य माणसासारखे दिसतात पण बेरकी आहेत. बघू आणि जमल्यास कधीही कुठलंही वचन देत नाहीत, कुठलाही शब्द देत नाहीत, होकारात्मक नकार देतात. कुणी बघू आणि जमल्यास असं म्हटलं की समजून जावं आपलं काम होणार नाही. आता काही शब्द हे शूर शब्द असतात. खबरदार, जबरदस्त, हिम्मतवान, पहलवान, हे सगळे शूर शब्द. काही शब्द असतात ते तुच्छतादर्शक शब्द असतात. तुच्छतादर्शक शब्द वापरायचे नाही. कार्यक्रमाच्या निमित्ताने वापरते. मूर्ख, बुळ, येड, मरतुकड, कुत्र, हे शब्द वापरायचे नाहीत. हे तुच्छतादर्शक शब्द. आता काही शब्द असतात ना ते निरर्थक मजेशीर असतात. तुमच्याकडे नक्की असतील हे शब्द. त्याला तसा फारसा काही अर्थ नसतो. फंटूश, झंप्या, फुकण्या, हो की नाही? तुमचे आहेत का असे काही शब्द? आहेत? सांगा सर. रताळ्या. रताळ्या कुणाला म्हणतात पण? अच्छा, तुम्हालाच का म्हणतात पण? माहिती नाही का म्हणतात. त्याचा काहीतरी जो आपण तो ना त्याच्या मनात काहीतरी अर्थ असतो. का याला रताळ्या म्हणतात? नंतर सांगितलं तरी चालेल. काय काय गोड बोलतात का? अच्छा, गोड बोलणाऱ्या व्यक्तीसाठी रताळ्या हा शब्द आज इथे मला नव्याने कळला. महाविद्यालयात जेव्हा कार्यक्रम करते ना, कॉलेजमध्ये जेव्हा कार्यक्रम करते तेव्हा खूप वेगवेगळे शब्द येतात. एका कॉलेजमध्ये, भांडूपच्या कॉलेजमध्ये एका मुलांनी सांगितलं की आम्ही मंग्या शब्द वापरतो. मंग्या. म्हटलं मंग्या का वापरता? काय अर्थाने वापरता मंग्या हा शब्द? तर त्यांनी सांगितलं की काही जण असतात ना, काही मुलं अशी काही वेळेला असं करतात की एखादं शेंबडं पोर, लहान पोर सुद्धा, जे बाळ सुद्धा जे काम करू शकेल ना ते सुद्धा जर एखादा मुलगा करू शकत नसेल तर त्याला म्हणतो काय मंग्या, एवढं सुद्धा जमत नाही तुला, असं. म्हणजे त्यावेळेला आम्ही मंग्या हा शब्द वापरतो. काय? अच्छा, तो कशासाठी वापरतात? दात पुढे असेल तर फाळ्या असा शब्द. एक नवीन शब्द मॅडमने सांगितला. फावड्या का? फावड्या. बर बर बर. हा एक आणखी नवीन शब्द कळला. हा, ढापण्या. आपण जेव्हा लहान होतो ना तेव्हा ढापण्या हा शब्द आपण वापरायचो, कारण एखाद दोन विद्यार्थ्यांना फक्त चष्मा असायचा. आता सगळेच ढापण्या असतात आता. त्यामुळे आता तो ढापण्या हा शब्द तसा फारसा राहिलेला नाही, पण आपल्या लहानपणी तो ढापण्या हा शब्द होता. एका कार्यक्रमामध्ये एक उत्तर आलं, कोरड्या. कोरड्या. कॉलेजमधलेच मुलगा होता. त्यांनी सांगितलं कोरड्या. आम्ही कोरड्या म्हणतो. म्हटलं का कोरड्या म्हणता तुम्ही? तर त्यांनी सांगितलं काही आमचे मित्र असतात ना ते असं मनापासून कुठल्या याच्यात भागच घेत नाहीत. सक्रियपणे ऍक्टिव्ह, ज्याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह पार्टिसिपंट, तसं ते करतच नाहीत. ते असे काठावर असतात कायम. आम्ही अगदी मनापासून ओतून काही करत असतो आणि ते असे काठावर राहत असतात, तर त्यांना आम्ही कोरड्या म्हणतो. तर बघा किती वेगवेगळे शब्द येतात. काल एका कॉलेजमध्ये गेलं, त्यांनी सांगितलं त्या मुलांनी झंपक. झंपक हा शब्द वापरतो. काय? झंप्या. पण तो कशासाठी वापरतात ते त्यांनी काही तसं सांगितलं नाही, पण ते वापरतात झंप्या किंवा झंपक. बघा असं निरर्थक म्हणजे शब्दात. रताळ्या
हा शब्द कळला, सरांना वापरला जातो तो. आणि फावड्या ना, फावड्या हा शब्द कळला. धापड्या तर आम्ही वापरायचोच. तर असे काही शब्द असतात जे निरर्थक मजेशीर असतात. काही शब्द हे वाट चुकलेले शब्द असतात. आयुष्यात काही माणसांची कशी वाट चुकते ना, तशी काही शब्दांची पण वाट चुकते. खूप शब्द सांगता येतील. मी एकच शब्द तुम्हाला आवडेल असं सांगणार आहे. आपण फुलं ठेवतो ना, त्याला काय म्हणतो? फुलदाणी म्हणतो. अत्तर ठेवतो त्याला काय म्हणतो? अत्तरदाणी म्हणतो. गुलाब पाणी ठेवतो त्याला काय म्हणतो? गुलाबदाणी म्हणतो. पान खाणारी जी लोक असतात ती थुंकतात तेव्हा त्याला पीकदाणी म्हणतात. आणि मच्छर येऊ नये म्हणून जे वापरतात ते मच्छर येऊ नये म्हणून मच्छरदाणी, फुलांची फुलदाणी, अत्तराची अत्तरदाणी, गुलाब पाण्याची गुलाबदाणी. मग काय पाहिजे? न मच्छरदाणी पाहिजे ना ते. खरं तर मच्छर येऊ नयेत म्हणून जिचा वापर करायचा, म्हणजे मच्छरदाणी हा शब्द वाट चुकलेला आहे ना. मच्छर जाणीपेक्षा असंही चालेल. पण जर आपण दाणी हे सगळं ठेवलं, अत्तरदाणी, गुलाबदाणी, पीकदाणी, फुलदाणी, तर न मच्छरदाणी म्हणायला पाहिजे ना त्याला. तर असे अनेक शब्द आहेत की ज्यांची वाट चुकलेली आहे. कपोल कल्पित, कपोल म्हणजे गाल, गाल कशी कल्पना करणार ना, म्हणजे कपाल कल्पित कदाचित असू शकेल. आता काही शब्द असतात ना, ते प्रतिबंध करणारे शब्द असतात. बास, पुरे, थांबा, इत्यादी इत्यादी वगैरे वगैरे. हे सगळे प्रतिबंध करणारे, रोखणारे शब्द. काही शब्द हे द्विरुक्त शब्द असतात. द्विरुक्त शब्द आपण सगळेजण अनेकदा वापरतो. स्त्री लेखिका, लेखिका म्हणजे स्त्रीच आहे ना. लेखक या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप म्हणजे लेखिका. मग स्त्री लेखिका कशाला म्हणायचं? मग पुरुष लेखिका पण असतात का, असा प्रश्न पडू शकतो. त्याच्यामुळे द्विरुक्ती, सकाळची मॉर्निंग ड्युटी, रात्रीची नाईट ड्युटी, गव्हाची कणिक, खाली अंडरलाईन कर, मागची बॅकग्राऊंड, कॅच पकड. कॅच म्हणजे पकडच ना, तरी पण आपण म्हणतो कॅच पकड. त्याच्यामुळे अशी अनेक वेळा द्विरुक्ती आपण करत असतो. काय काय जीनची पॅन्ट, जीन म्हणजे जीन्स म्हणजे पॅन्टच ना, त्यामुळे जीन्स पॅन्ट असं म्हटलं जातं. ती सुद्धा इथे द्विरुक्तीच आहे. त्याच्यानंतर काही शब्द हे सभ्य असतात तर काही शब्द हे असभ्य असतात. असभ्य शब्द वापरायचे पण मी वापरू. फ्रीज मधलं पाणी ढोसल्यामुळे त्याचं नरड खल्लास झालं, किंवा तंगड्या पसरून कसा घोरतोय हा घोडा, माझं टाळकं फिरलं तर मी तुझं थोबाड फोडीन. तर असे असभ्य शब्द वापरायचे नाही. आपली मराठी भाषा इतकी समृद्ध आहे, आपल्याकडे पर्यायी शब्द आहेत. एक गंमत सांगतो, तुम्हाला आवडेल. शांत बसणार. अपंग मुलांच्या शाळेत कार्यक्रम होता बरं का. सगळी मुलं जी होती ती अपंग मुलं होती. आणि तिकडच्या शिक्षकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही अपंग हा शब्द वापरतच नाही. आम्ही त्यांच्यासाठी अमृतपुत्र आणि अमृतकन्या हे शब्द वापरतो. म्हणजे आपण पर्यायी शब्द, सकारात्मक शब्द निर्माण करू शकतो. आणि आपली मराठी भाषा मी म्हटल्याप्रमाणे समृद्ध आहे. आपल्याकडे पर्यायी शब्द उपलब्ध आहेत. खेटर कशाला म्हणायचं ना, चपला शब्द आहे ना आपल्याकडे. पादत्राणा हा शब्द आहे की नाही आपल्याकडे. आता चपलाची पण गंमत आहे. प चा उच्चार जर तुम्ही पूर्ण केला, चपला, चपलाचा अर्थ वेगळा होतो. प चा उच्चार पूर्ण केला, चपला म्हणजे जी चपळ येते किंवा वीज. आणि चपला, प चा उच्चार अर्धवट केला तर चपला म्हणजे पादत्राण. त्यामुळे उच्चाराचं महत्व हे आहेच. आता जोड शब्द बघायचंय. घरचा गृहपाठ देऊ. द्विरुक्ती केली की नाही. घरचा गृहपाठ. घरचा कसा असेल ना गृहपाठ. हा गृहपाठ म्हणजे तो घरचाच. आतापर्यंत जे जे तुम्ही ऐकलं ते तुम्ही घरी जाऊन लिहिणार, मुद्दे काढणार नाही म्हणतो का रे. तर जोड शब्द, जोड शब्दाचे पण खूप प्रकार आहेत आपल्याकडे. विरुद्धार्थी जोड शब्द आहेत आपल्याकडे. आला गेला, ये जा, जाऊन येऊन, पाप पुण्य, जन्म मृत्यू असे विरुद्धार्थी जोड शब्द आहेत. समानार्थी जोड शब्द पण आहेत. धन दौलत हा समानार्थी जोड शब्द आहे.
आता धनदौलतची गंमत अशी आहे की तो दोन भाषेतून आलेला पण आहे. धन संस्कृत मधनं आलाय आणि दौलत अरबी मधनं आलाय. त्यामुळे दोन भाषेतून आलेले, चूक भूल द्यावी घ्यावी, दोन भाषेतून आलेले जोड शब्द. आणि काही जोड शब्द असे आहेत की ज्याच्यामध्ये दुसऱ्या शब्दाला काही अर्थच नसतो. पाणी बिणी मिळणार आहे का मला, यात बिणीला काही अर्थ नसतो. फोन बिन करू का मी तुला, यात बिनला काही अर्थ नसतो. त्यामुळे असेही काही जोड शब्द आहेत. तसे जोड शब्दांचे विविध प्रकार आपल्याकडे आहेत. आता तुम्हाला आवडेल अशा एका मुद्द्याकडे घेऊन जाणार आहे. जीभ लडबडवणारे शब्द, टंग ट्विस्टर. तुमच्यापैकी बघूया कोण येत आहे. रानडे रोड. रानडे रोड माहितीये, दादरचा. तर रानडे रोड हा शब्द सलग 7 वेळा गतीने म्हणायचा. शिक्षकांपासून सुरुवात करायची की विद्यार्थ्यांपासून? शिक्षकांपासून. शिक्षक म्हणतात विद्यार्थ्यांपासून, विद्यार्थी म्हणतात शिक्षकांपासून. रानडे रोड मॅडम म्हणतायत बहुतेक. मग मॅडमचं झालं विद्यार्थ्यांपैकी एकाने. रानडे रोड, 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 रानडे रोड. नाही एवढं ठीक आहे. अशा एवढ्याच गतीने कोण म्हणेल विद्यार्थ्यांपैकी? रानडे रोड. आणखीन एक देऊ का दुसरं वाक्य विद्यार्थ्यांना? डाळ जरा जाड दळ. डाळ जरा जाड दळ, डाळ जरा जाड दळ. कोण म्हणेल? खुर्चीत बसल्या बसल्या नाही म्हणायचं, इथे येऊन म्हणायचं. डाळ जरा जाड दळ. इथे यायचं, इथे यायचं, पण 5 वेळा म्हणायचं. डाळ जरा जाड दळ 5 वेळा म्हणायचं. कोण येईल विद्यार्थ्यांपैकी? पटकन विद्यार्थ्यांपैकी जो येईल त्याला मी वेगळं बक्षीस देणार आहे. कोण म्हणेल? कोण म्हणेल? पटकन पटकन, नाही तर आपल्या इथेच थांबेल ना कार्यक्रम. डाळ जरा जाड दळ. वेगळं बक्षीस कुणाला हवंय? म्हणणार आहे कोणी? पुढे जाऊया मग. तुम्हीच म्हणणार आहात? अरे मॅडमच नंबर लावतायत. नेक्स्ट काय? मग आणखीन पुढचं वाक्य सांगेन ते आणखीन कठीण असेल ना. फडकही मळक, मडकही मळक, मळक्या फडक्याने मळक मडक पुसलं. मग त्याच्यापेक्षा तुम्ही रानडे रोड सोपं होतं, तुम्ही म्हटलं नाही. मग डाळ जरा जाड दळ जरा बरं होतं, तेही तुम्ही म्हटलं नाही. मग आता थोडं कठीण होणार ना. कोण म्हणणार आहे? बरं पुढे जाऊया मग आपण. चालेल, घरी जाऊन करणार, घरी जाऊन प्रॅक्टिस करणार. ओके. आता काही शब्द ना पूर्ण विस्मृतीत गेले. बळकटी शब्द माहितीये तुम्हाला? माहित असणं अगदी स्वाभाविक आहे, पण ह्या पिढीला बळकटी हा शब्द माहित असणं शक्यच नाही. कारण आता इतक्या त्या मोठमोठ्या बॅगा असतात, अंथरूण पांघरूण सतरंजी हे असं गुंडाळून घेतलं जायचं, त्याला बळकटी म्हणायचे. आता दादरा आपल्याला एक ताल म्हणून माहिती आहे, संगीतातला ताल. तुमच्यापैकी कोणी तबला शिकतं का इथे? तबला शिकतो. तुला दादरा माहित असेल ना, दादरा ताल माहित असेल. पण पूर्वी लोणच्याची बरणी, त्याला फडकं बांधलं जायचं, त्याला दादरा असं म्हटलं जायचं. किंवा माझघर, पडवी, ओटी हे सगळे शब्द सुद्धा आता विस्मृतीत गेलेले आहेत. पण जसे शब्द विस्मृतीत जातात तसे नवीन शब्द निर्माण सुद्धा होतात ना. पूर्वी काही मोबाईल नव्हता, भ्रमणध्वनी हा शब्द आला, मधुरध्वनी शब्द आला, चलभाष शब्द आला, सध्वनी शब्द आला. संगणक कुठे होता? कॉम्प्युटर नव्हता, संगणक हा शब्द निर्माण झाला. त्यामुळे जसे शब्द विस्मृतीत जातात तसे नवीन शब्द निर्माण सुद्धा होतात. काही शब्द हे ध्वनीतून निर्माण होतात. ध्वनीतून निर्माण होणारे जे शब्द असतात ना ते शब्दकोशात नसतात बरं का. ध्वनीतून निर्माण होणारे शब्द कुठले? हुश्य. हुश्य हा शब्द काही शब्दकोशातला नाहीये. शुकशुक, ट्रिंग ट्रिंग, डिंग डॉंग, टक टक हे सगळे शब्द ध्वनीतून निर्माण झाले, ते शब्दकोशात नाहीत. काही शब्द हे ध्वन्यनुकारी शब्द असतात, म्हणजे 2 अक्षरी शब्द असतात आणि त्याची पुनरुक्ती असते. त्याला नादानुकारी शब्द किंवा ध्वन्यनुकारी शब्द म्हणतात. मळमळ,
बघूया कोण सांगते. हा, मळमळ, कळकळ, पटपट, भरभर, जळजळ, कटकट, पटपट, चणचण. नाही, झटपट नाही, 2 अक्षरी शब्द आणि त्याची पुनरुक्ती. वरवर, खळखळ, बडबड, किरकिर, कुरकुर, वटवट. आता एका शब्दाची गंमत सांगते, अशा प्रत्येक शब्दाची गंमत सांगता येईल. पण कणकण हा शब्द माहितीये? कणकण, ताप येतो तेव्हा आपण काय म्हणतो की मला जरा कणकण वाटतेय. आणि कणचा अर्थ वेगळा आहे, पुन्हा कणचा अर्थ वेगळा आहे आणि कणकणचा वेगळा आहे. चणचणचं पण तसंच आहे, ती लहान चणीची आहे असं आपण म्हणतो. चण तिची लहान आहे असं म्हणतो, किंवा त्याची चण लहान आहे. आणि चणचण किंवा कमतरता आहे, उणीव असली तरी, आर्थिक कमतरता, आर्थिक चणचण. चण वेगळी, चणचण वेगळी. ही या शब्दांची गंमत आहे. आता शब्द एकच असतो बरं का, पण तो वेगवेगळ्या भूमिकेमध्ये वावरतो. गंमत पहा, शब्द एकच आहे, तो वेगवेगळ्या भूमिकेमध्ये वावरतो. एकच शब्द सांगते, खडा. खडा, तांदळातला खडा, अंगठीतला खडा. कानाला खडा लावणे म्हणजे काय? कानाला खडा लावण्याचा अर्थ काय की त्या बाजूला, एखाद्या गोष्टीच्या बाजूला न जाणे, एखाद्या मार्गावर न जाणे. तरुणपणी एखाद्या ठिकाणी खडा टाकून पाहिला जातो आणि तिथे अपयश आलं की त्या बाजूला न जायचं, कानाला खडा लावला जातो. एखाद्याला खड्यासारखं बाजूला वगळलं जातं. एखाद्याची खडा माहिती असते. खडा पहारा असतो, खडा जंगी असते, खडा स्टक असतं. आता मुलांना आवडेल असं, खडा पावभाजी असते, खडा चमचा असतो, हो की नाही? आणखी खडा मसाला असतो. एकदा एका कार्यक्रमात एक डॉक्टर होते, ते म्हणाले, दीपाली तू खडा म्हटल्यावर मला मूतखडाच आठवला, मला पित्ताचा खडा आठवला. दुधात मिठाचा खडा टाकणे असं सुद्धा आपण म्हणतो. आणि एका कार्यक्रमात, सोलापूरच्या एका कार्यक्रमात एका गृहस्थांनी उत्तर दिलं की त्यांच्या तरुणपणी, ते मध्यमवयीन होते, त्यांच्या तरुणपणी ते जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा सुंदर मुलींना खडा म्हटलं जायचं. आणि मित्राची जर कोणी गर्लफ्रेंड असेल तर अमक्याचा खडा, तमक्याचा खडा असं म्हटलं जायचं. पुरुष वर्गाला कदाचित जुन्या आठवणी येतील त्यांच्या. तर खडा हा शब्द पहा, 2 अक्षरी, किती वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. आपल्याकडे क्रियापद पण वेगवेगळ्या भूमिकेत वापरतात. हा, आता पुन्हा मुलांकडे येते. काय काय खातो आपण? काय काय खातो? खाणे. खाणे हे क्रियापद. पावभाजी खाणे. आणि डोकं, वेळ खाणे. बोलताना अक्षर, शब्द, आईचा मार, आईचा ओरडा खाणे. माती, शेण, लाच खायची नाही. पण आता आपण फक्त उदाहरण घेतोय. लाच खाणे, पैसा खाणे. आणखीन काय खाणं आठवतंय? डोकं खाणे झालं ना. बोलणी खाणे. घरी जाऊन सगळं काढाले शब्द. तर क्रियापद सुद्धा वेगवेगळ्या भूमिकेतून वावरतात. आता 2-3 मुद्दे फक्त घेते आणि थांबते. आपल्याकडे एकाक्षरी शब्द आहेत. एक अक्षरी शब्द 72 आहेत. एक अक्षरी शब्द आपण थोडे आढावा बघूया. मी, तू, ये, जा, व, खा, पी, ये, जा. 72 आहेत. घरी जाऊन काढणार एकाक्षरी शब्द. तू नाही का म्हणतो रे? हा, हो म्हण रे. मी बघायला येणार आहे का? नाही येणार. हो म्हणायला काय जात आहे? नाही होणार. ते बोलून काय म्हणा ना. हो काय जात आहे? हो म्हणायला. असं सकारात्मक राहायचं, पॉझिटिव्ह, हो की नाही? तर एकाक्षरी शब्द आपल्याकडे 72 आहेत. घरी जाऊन आई बाबांना विचारा, एकाक्षरी शब्द तुम्हाला कुठले कुठले आठवत आहेत? विचारणार? हो म्हणायचं. हा, एकाक्षरी. हो. आणि या एकाक्षरी शब्दांचा कोश आहे ना, त्याच्या प्रस्तावनेचं शीर्षक काय सांगू? वा. प्रस्तावनेचं शीर्षक आहे वा. ते सुद्धा एक अक्षरी आहे. विरामचिन्ह पाहिजे. विरामचिन्ह पाहिजे. आम्ही सगळे बैलगाडीतून गेलो आणि आम्ही सगळे बैल गाडीतून गेलो. विराम आपण कुठे देतो? मी नापास आहे.
मी नापास आहे, मी ना पास आहे आणि मीना पास आहे म्हणजे मीना नावाची मुलगी पास आहे. त्यामुळे जसा विराम आपण देऊ तसा त्याचा अर्थ निघणार आहे. त्यामुळे विरामचिन्हांचं महत्व आहेच. एकाच अक्षराने तयार झालेले शब्द आहेत आपल्याकडे, खूप आहेत. आणि एकच अक्षर घेऊन तयार झालेले शब्द, एक उदाहरण देते मग तुम्हाला सुचतील. तंतोतंत, फक्त त अक्षराने तयार झालेला शब्द आहे ना हा, तंतोतंत. तसेच एकाच अक्षराने तयार झालेले शब्द, तंतोतंत, बंब, बांबू, बेंबी, चंचू, चंची, नाही तिथे ल आला, बाबा बरोबर, काका, काकू, मामा, मामी, दादा, दादी, नाना, नानी, सॉस, सॉस इंग्रजीत आपण वापरतोच. म्हणजे तसे अनेक शब्द आहेत जे एकाच अक्षराने तयार झालेले शब्द आहेत. आता एक शेवटचा मुद्दा घेतोय, काय? बंब, हो, बांबू, पंप, पंप पण आहे. शेवटचा मुद्दा घेते की एकच शब्द वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळ्या अर्थाने येतो. सांगाल? एकच शब्द वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या अर्थाने येतो. मराठीमध्ये शिक्षा म्हणजे काय? पनिशमेंट. आणि हिंदीमध्ये शिक्षा म्हणजे शिक्षण, एज्युकेशन. आणखीन असे कुठले शब्द आहेत? हा, मराठीमध्ये आवड म्हणजे एखाद्याची गोडी किंवा रुची असणं, आणि आवडेचे म्हणजे येतं का. गुजरातीमध्ये आवड म्हणजे आवडेचे म्हणजे येतं का. तसं गुजरातीमध्ये नवरा पण आहे ना. नवरा म्हणजे आपल्याकडे पती, आणि रिकामा, नवरा म्हणजे रिकामा आहे मी, अशा अर्थाने गुजरातीमध्ये येतं. आणखीन हा, धोका, नाही ते काहीतरी वेगळं म्हणतायत. धोका ना, मराठीमध्ये धोका देणं म्हणजे कपडे धुवायला धोका म्हणतात का? अच्छा, बरं बरोबर. मला काही शब्द आपल्या, कारण बोली भाषेत सुद्धा इतके शब्द आहेत ना, ते सगळे माहीत असणं आपल्याला अशक्य असतं. आणखीन एक शब्द आहे पुष्प, फुल, आणि इंग्रजीमध्ये मूर्ख, एडा या अर्थाने. आता आपण म्हणतोय तर हावभावातून सुद्धा काही शब्द व्यक्त होतात. कुणाला अभिनय सगळ्यांना आवडत नाही, ते हावभावातून व्यक्त होणारे शब्द. काय बरं हावभावातून व्यक्त होतं? ऑल द बेस्ट, बरोबर. आणखीन हावभावातून काय करून दाखवाल बरं, बघूया कोण दाखवतंय. व्ही फॉर विक्ट्री, आणि 2 नंबर पण आहे, आणि कट्टी 1 नंबर, आणि तू काय म्हणतोस? नाही. बरं, वा. बाय बाय करायचं, बाय बाय. आणि ये जा, जा फूट पण होऊ शकतं. चक्रम, शेंडी लावणं. सर काहीतरी दाखवतायत, गप्प बसा. नमस्कार, झोपणं, नमस्कार. आणि आता नमस्कार वेगळा, कोपरा बसून वेगळा आणि साधा वेगळा. त्यामुळे हावभावातून सुद्धा शब्द निर्माण होतात. आता अगदी शेवटच्या मुद्द्याकडे येते, चालेल ना? वेळ झाली, बऱ्यापैकी वेळ झालेली आहे. हा, अच्छा, त्यांनी किती छान सांगितलं, तोंड बंद कान उघडे. वा, हे एवढ्याशा मुद्रेतून किती सांगता येतं ना. खरंच आहे. तुम्हाला सांगू एक गंमत, आपल्याला देवानी तोंड किती दिलंय, कान किती दिले, डोळे किती दिले. म्हणजे जास्त पाहायचंय, जास्त ऐकायचंय आणि कमी बोलायचंय. कारण तोंडाला 2 काम आहेत पुन्हा, खायचं आणि बोलायचं. त्यामुळे कमी खायचं, कमी बोलायचं, जास्त ऐकायचं आणि जास्त बघायचं. हे फार महत्वाचं आहे. तर अगदी शेवटच्या टप्प्याकडे येते. काही काही वैशिष्ट्य किंवा काही काही गुण आणि व्यक्ती यांचं साहचर्य असतं. इथे तुम्ही कसे मित्र आहात, एकमेकांचे मैत्रिणी आहात, हे तुमचं जसं साहचर्य आहे, तुमची जशी जोडी आहे, तशी काही काही वैशिष्ट्य, काही काही गुण आणि काही काही व्यक्ती यांची जोडी असते. मर्यादा पुरुषोत्तम राम, रामभक्त हनुमान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, राजमाता छत्रपती, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज. आणखीन असं आठवतंय तुम्हाला काही? छावा, बरोबर. आता छावा सिनेमा आल्यामुळे मुलांना छावा बरोबर आठवलं. लोकमान्य टिळक. त्यामुळे हे इतकं
सगळ्या जोड्या आपल्या मनामध्ये बसलेल्या आहेत. अगदी शेवटच्या एका गोष्टीकडे येते आणि थांबते आणि पुन्हा एकदा आपल्या पुरव मॅडम आणि ज्यांनी माझं मी म्हटल्याप्रमाणे नाव सुचवलं त्या सुमनताई आणि सगळ्या शिक्षक वर्ग आणि तुम्ही सगळे खूप हुशार आहात. खूप मला छान तुम्ही प्रतिसाद दिलात. कारण हा शब्दांच्या गावाजावे हा जो संवाद आहे ना तो रसिकांशिवाय श्रोत्यांशिवाय त्याच्यात रंगत येत नाही. श्रोत्यांनी त्याच्यामध्ये 200% मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सहभाग घेतल्याशिवाय गावाला गेल्यासारखं वाटत नाही. तुम्ही सगळ्यांनी छान सहभाग घेतला त्यामुळे तुम्हीच तुमच्यासाठी टाळ्या वाजवून घ्यायच्या आहेत. आणि आपल्याला राम सीता ही जोडी माहितीये. सीतेचे वडील कोण? जनक राजानं एकदा याज्ञवल्क्य ऋषींना त्यांचे गुरु याज्ञवल्क्य ऋषी त्यांना विचारलं. त्यावेळेला काही विजेचा शोध लागलेला नव्हता ना, त्यामुळे त्यांनी विचारलं की सूर्य अस्ताला गेला की प्रकाश कुठला? सूर्य जेव्हा अस्ताला जाईल सगळीकडे काळोख होईल अंधार होईल तेव्हा प्रकाश कुठला? तेव्हा याज्ञवल्क्य ऋषींनी असं सांगितलं की जेव्हा सूर्य अस्ताला जाईल सगळीकडे काळोख होईल अंधार होईल आपल्याला एकमेकांचा चेहरा दिसणार नाही हावभाव कळणार नाहीत हातवारे कळणार नाहीत पण भाषा ऐकू येईल ना शब्द ऐकू येतील ना. त्यामुळे भाषा हाच प्रकाश आहे आणि शब्द हाच प्रकाश आहे. त्यामुळे भाषेवर प्रेम करा शब्दांवर प्रेम करा जाणीवपूर्वक शब्द वापरा. मग ते मराठी असू देत इंग्रजी असू देत हिंदी असू देत सगळ्या भाषा या अतिशय सुंदर आहेत पण त्याच्यावर प्रेम करत जाणीव ठेवून वापरणं खूप गरजेचं आहे. तुमच्यापैकी युट्यूब कोण कोण बघतं असं म्हणण्यापेक्षा कोण बघत नाही? कोणीच नाही ना, सगळे बघता. आई बाबांच्या मोबाईलवरनं युट्यूब बघता. तुझा पण मोबाईल आहे? क्या बात आहे, स्वतःच्या मोबाईलवरच बघतो म्हणतोय. पुढची पिढी आहे. बरं, तर युट्यूबवर काय बघतोस मग तू? काय बघतोस? कुठले पण रील्स कुठल्या येतात ते? बरं, तर दीपाली केळकर नावाचे युट्यूब चॅनेल आहे. तुम्ही मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये टाईप केलं तरी तुम्हाला अनेक व्हिडिओ जे मराठी भाषेसंदर्भात आहेत मराठी साहित्य संदर्भात आहेत मराठी शब्दांसंदर्भात आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. नक्की पहा. आवडलं तर कमेंट सुद्धा करा म्हणजे आपण कमेंटच्या माध्यमातून संपर्कात राहू. आपण गणपतीचं विसर्जन करताना काय म्हणतो? पुनरागमनायच, पुढच्या वर्षी लवकर या. पुनरागमनायच असं आपण म्हणतो. आपण जेव्हा कोणाकडे पाहुणे म्हणून जातो तेव्हा जातो नाही म्हणत तो म्हणतो. किंवा आपल्याकडे कोणी पाहुणे आले तरी आपण ते निघताना म्हणतो की या पुन्हा या परत असं आपण म्हणतो. त्याचप्रमाणे किंवा आपण फुल स्टॉप पूर्णविरामानंतर सुद्धा नवीन वाक्य सुरू करतो ना त्याचप्रमाणे पुन्हा पुढच्या टप्प्यावर कधीतरी नक्की भेटूया असं म्हणत इथेच थांबते.